ऐक ना पाटील मॅडम, कधी कधी कितीही जपलं, काळजी घेतली तरी मनासारखं फळ नाहीये झाडाला. फळ देण्याच्या अपेक्षेने लावलेलं झाड लवकर मरण्याची भीती असते. निस्वार्थीपणे केलेल्या गोष्टी जास्त समर्पक निर्मळ असतात आणि जास्त काळ टिकतात सुद्धा. जड बोलण्याची सवय की कुणाकडून तरी घेतलाय हा गुण? ज्याच्याकडून घेतला ते झाड कधीच कोलमडलं. आता कोणाकडून काहीच नाही घ्यायचं. बरं, पण हाच निर्णय बदलावा लागला तर? बदलावी लागू नये तितकी ठाम झाले तेव्हा ना मग. माझं नाव गाव काहीच न विचारता इतकं बोलणं. नाव माहीत नाही, गाव जाणून घेण्याची गरज नाही वाटत. तुम्ही कुठून आलाय ते माहिती आहे, त्यामुळं तुमच्या हेतूवर सुद्धा शंका नाही. आणि तुम्हाला काय हवंय ते तुम्ही आता सांगालच ना. कुठून आली? स्पर्धे दिवशी रामचंद्र वाडेवाले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत पाहिलं होतं तुम्हाला, त्यामुळे तिथूनच कोणतरी पाठवलं असणार. त्यामुळे तुम्ही पण माझी माहिती न घेता डिरेक्टली विषयाला हात घातलात ना. अशी माणसं एकतर हेतुपूर्वक येतात किंवा पाठवली जातात. पाठवलं तर अजिबातच नाहीये, माझी मीच आली. तसं असेल तर कारण ऐकायला आवडेल. हे असं इथं इथं बोलायचं? हो, त्यात काय नाही. डोंट वरी, झाडं फक्त आपलं बोलणं ऐकतात, कोणाला काही सांगत नाहीत. पृथ्वीवरची सर्वात प्रामाणिक सजीव आहेत ती. तितकाच प्रामाणिक माणूस तुमच्या आयुष्यात येत असेल तर हरकत काय आहे? वाटलंच, याच प्रश्नाची वाट बघत होते. कसं आहे, हरकत काहीच नाही, पण दुसऱ्यांच्या उपकारांच्या कुबड्यांनी स्वतःच्या पायावर कधीच उभा राहता येत नाही. उपकार उपकार आणि प्रेम यात फरक असतो मॅडम. आपल्या देशात विधवेला सिंपती मिळते, प्रेम नाही. सिंपती द्यायचीच असते ना मॅडम, तर कोणी तुम्ही लग्न करून गेल्यावर सुद्धा कुणालाही आपलं असं न करता समोरून कितीतरी सुंदर आणि मनापासून प्रेम करणारी माणसं भेटत असताना मला तिच्याशीच एकनिष्ठ राहायचंय, मला तिच्याच आठवणींवर आयुष्य काढायचंय असं स्पष्ट सांगून नकार नसताना दिला. अट्रॅक्शनचे असंख्य प्रसंग येऊन सुद्धा स्वतःचं प्रेम निर्मळ ठेवणाऱ्या माणसाला तुम्ही चुकीचं जज करताय मॅडम. तुम्हाला एवढं कसं माहित त्यांच्याबद्दल? त्याच नकारांपैकी मी एक. थेट सुनावलं गेलं मला. माझं प्रेम आहे आणि कायम त्याच व्यक्तीवर राहील. जोपर्यंत मी आहे फक्त तिचा आहे. भले इथून पुढचं आयुष्य मला एकट्यानं काढावं लागलं ना तरी चालेल. आणि त्या माणसाला सोडून तुम्ही इथं एकट्यानं राहताय का? का तर फक्त सिंपती नको म्हणून? अहो, सिंपती देणारा तो नाहीच आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही ना मॅडम. आणि मॅडम खरं सांगते, असं प्रेम ना नशिबानं मिळतं आणि मला ते मिळालं नाहीये ना म्हणून कदाचित त्याची जास्त किंमत कळते. त्यानं तुमच्यावर प्रेम केलंय आणि आजही करतो. तुम्ही लग्न करून जाण्याने ते बदललं असतं
किंवा कमी झालं असतं ना तर म्हणाले असते सिंपती. बाकी तुम्ही समजूतदार आहातच. येते पाटील मॅडम. चहा चहा घेऊया. नको, आता तुमच्यातलं सगळं गोड झाल्यावरच. आणि मॅडम एक विनंती आहे, प्लीज माझं नाव मध्ये कुठेच घेऊ नका. काय आहे ना, त्यांना उपकार वाटते. तुम्ही दोघं सारखेच आहात ना म्हणून म्हणाल. एक चहा उद्या राहिला माझ्यावर. काय झालं, असं अचानक बोलवलं? बसा तरी तुम्ही. दादा 2 कॉफी. तुम्ही समोर पण येणार नव्हतात ना? तुम्ही सुद्धा नकार देऊ शकला असतात ना यायला. मी समोर कधीच येणार नाही असं बोललोच नव्हतो. तुम्हालाच ते सिंपती वाटत होते. मग पुन्हा एकदा समजवायचं होतं ना. समजूतदार माणसाला पुन्हा पुन्हा समजवण्याची गरज नसते असं म्हणतात. तुम्हाला आजवर काहीच समजावं लागलं नाही. मला वाटलं हेही समजलं असेलच की. नव्हतं समजलं आणि आत्ताही नाही समजलं तर. असंही तुमच्या आठवणींवर आयुष्य काढायचं ठरलं होतंच की. आणि कसं आहे मॅडम, तुम्ही नकार देऊ शकता पण तुमच्या आठवणी पुसू शकत नाही. आणि तुम्ही नसतानाही माझ्यासोबत कायम असाल, अगदी आयुष्यभर. माझ्यापुरतं का असे ना, पण प्रेमात असेल मी तुमच्या. मग काय कोणाची गरज आहे? कोणाच्या आठवणींवर आयुष्य काढायची गरज नाही आता तुम्हाला. म्हणजे एक मिनिट, म्हणजे तुम्ही लग्न करा, तुम्हाला कोणतरी माझ्यापेक्षा चांगली मिळेल असं बोलायला मला इथं बोलवलं असेल तर येतो मी. मी मुलगी बघितली तुमच्यासाठी, जिच्याशी लग्न करा म्हणते ती मुलगी मीच असेल तर. एक मिनिट, तुमचं वाक्य चुकतंय. तुम्ही कोणाचं नाव घ्यायच्या ऐवजी, नाही नाही, परत सांगा ना काय बोलात. मला लग्न करायचं तुमच्याशी. तुम्हाला करायचंय का? तुम्ही खरं बोलताय? आहे एवढी हिंमत? अहो खूप आहे. आता तू कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही माझ्या सहित. काय काय सांगणार आहे बापाला, सॉरी वडिलांना? सासऱ्यांना म्हणत. बसा बोल. सासऱ्यांना म्हणत. आणि मी कशाला कोणाला काय सांगू? तर जे काही सांगायचं ना ते आपण दोघांनी मिळून सांगायचं. बर. आणि आता असा इतिहास घडवायचा की लोकांच्या लक्षात राहायला पाहिजे. पण इतिहास रक्तरंजित असतो, माहिती आहे ना? तर करू आपण. पण यशाचं गणित जुळेल का? सर, सूत्र आपल्याकडेच आहेत. सिद्धार्थ कांबळे अधिक राधा पाटील इज इक्वल टू यश.
फारच पुढचा विचार केलेला दिसतोय. एक एकदा व्यवस्थेसमोर झुकून पाहिले, पण आता लढाई आर्यापारची. जिंकलो तर सुखाने नांदू, आणि हारलो ना तर आपलं प्रेम अमर करून जाऊ. तयार आहात ना की घाबरलात? अहो, आम्ही लहानपणापासून चळवळीतच आहोत. अशा व्यवस्था पालटण्याची कला चांगलीच ठाऊक आहे. मागच्या वेळी तुमची साथ मिळाली नाही म्हणून लढाई हरलो, पण यावेळी तुमची सोबत आहे म्हटल्यावर भीती कशाची, परवा बेकुणाची, आणि मन तर शुद्ध आहेच की. हे माहिती नव्हतं, गाणी वगैरे. मलाही आत्ताच कळतंय. ते आनंदाच्या भरात येत आहेत. काय सांगू मॅडम, इतका आनंद झालाय ना, आजवर एवढा आनंद कधीच झाला नव्हता. त्यामुळं रिॲक्ट कसं व्हायचं हेच कळेना. घ्या समजून. मी घेतलंय समजून. आता घरच्यांना समजवायला या म्हणजे झालं. त्याच्या अगोदर शाळेवर या. शाळा कालच बदलीसाठी अर्ज केलाय, झालं की येते. तुम्हाला मिठी मारली असती, म्हणजे तुमची परवानगी असेल तर. बायकोला मिठी मारायला परवानगी लागते का? काय मॅडम, काय करताय? काही नाही सर. सर, आज एकदम खुश आहात. रोजच असतो. स्वतःला आनंदी ठेवण्याचं तंत्र सापडलं की मला. हो, पण ठेवणं आणि असणं यात फरक आहे ना, म्हणून तर म्हणाले ना आहात. मॅडम, काय आणि कसं सांगू, जिथे आपल्या सगळ्यात चांगल्या शक्यता संपलेल्या असतात, वाईटालाच आपण चांगलं समजून प्रवास सुरू केलेला असतो. मनात असंख्य गोष्टी असून देखील एकटेपणा मान्य केलेला असतो. कुणाकडून कसलीच अपेक्षा नसताना आपल्यापुरतं एक नातं जपत असताना ते नातं किंवा ते माणूस अनंत सुख घेऊन आपल्यासमोर उभं राहतं, तेव्हा त्याला काय म्हणावं? असं काहीसं झालंय. आनंद इतका आहे की अश्रुवाटे बाहेर येण्याची भीती आहे. आनंदाश्रू येऊ द्यायचे असतात सर, कारण त्या आनंदासाठी भोगलेल्या दुःखाचे ते साक्षीदार असतात. मनात साठलेलं रित होऊ द्यायचं असतं. पण सर, अहो तुम्ही सांगितलं नाही तुम्ही का खुश आहात. पाटील मॅडम परत आल्यात का? तुम्हाला कसं का आलं? काही नाही, नेहमी इतरांसाठी आनंद शोधणारा माणूस त्या एकाच गोष्टीमुळे दुःखी असायचा ना, आणि आज तर सगळा आनंदी आनंदच आहे म्हणल्यावर त्यांनाच परत यावं लागेल ना. नाही म्हणजे माझा आपला एक अंदाज. तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे मॅडम. पाटील मॅडमनी स्वतः मला भेटायला बोलवलं आणि त्यांना रिअलाइज झालं की ही सिंपती नाही, प्रेम आहे. खरंच
खूप छान झालं सर. आणि तुम्हाला इतका आनंदी बघून ना मलाच भरून येत आहे. कधी त्या भेटल्या ना तर नक्की त्यांचे आभार मानेन. आभार तर त्या व्यक्तीचे मानले पाहिजेत ज्यामुळे त्यांना ही उपरती झाली. स्पर्धेच्या दिवशी भेटलो होतो आम्ही, त्यांना इतकं समजावलं तरीही त्यांचा नकार होता. असं अचानक काय झालं असेल? कशी काय जाणीव झाली असेल ना? असो, जे काय झालं ते खूप छान झालं. मी तर आशाच सोडली होती. बरं सर, मला तासावर जायचं आणि हो, खूप खूप अभिनंदन. मी देवाकडे प्रार्थना करेन तुमच्या दोघांचा संसार खूप सुखाचा व्हावा. बसा. नाही नको, उभाच ठीक आहे. बसवायची वेळ दारात उभं सुद्धा केलं नाहीत तुम्ही. कांबळे सर, तुम्ही असू देत, बोलू देत. त्यांचा अधिकार आहे बोलण्याचा. बोला बोला. मी काही ठरवून आलो नाही बोलायचं. फक्त तुम्ही लग्नाला आधीच होकार दिला असता ना तर असं भेटावं लागलं नसतं. तुमच्याकडे एक लग्नाची मुलगी असती, कोणाची तरी विधवा नाही. हे बघा, आमचं चुकलंय, पण म्हणून तुम्ही काहीही बोलाल असं नाही ना. पूर्वीपेक्षा जातीचा, समाजाचाच अधिक विचार केला ही आईबाप म्हणून सगळ्यात मोठी चूक होती आमची. त्याचं प्रायश्चित्त तर करावंच लागेल. पण निदान लग्न करून रोज डोळ्यासमोर बघण्याची जी सल होती ना ती तरी कमी केलीत तुम्ही सर. तेव्हा सहमती सोडा, आशीर्वादच आहेत आमच्या तुम्हा दोघांना. आणि हो, आमच्यासाठी, आमच्या मुलीसाठी तुम्ही एक नवीन आयुष्य आहात. हे बघा, मी तुमच्यावर किंवा मुलीवर काहीही उपकार करत नाहीये. तसं वाटत असेल तर आधी तो विचार डोक्यातून काढून टाका. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटलं की सर, तुम्ही एक शिक्षक असून धर्म या संकल्पनेवरून माणूस म्हणून मला नकार दिलात. खरंय, माणूस महत्वाचा हे समजायला जरा उशीरच झाला आम्हाला. काय करणार, चांगली शिकली सवरलेली माणसं धर्मांध व्हावीत इतकी भीती घालून ठेवली आहे समाजाने एकटं पडण्याची. मग जेव्हा रोज मुलीला त्रास होत होता, त्या रोज मार खात होत्या, कुणी आलं का हो? त्यांचा जेव्हा नवरा गेला कुणी विचारलं का यांचं पुढं काय? काय नसतं हो. ही भीती पोकळ आहे. वेळ आली ना आपल्याला एकटं पाडलं जातं. आणि मला सांगा सर, अमिबापासून त्या आजवरच्या कुठल्याही सजीवाला काय फरक पडतो? तुमची जात कुठली, तुमचा धर्म कुठला? माणसालाच का गरज पडते त्याची? नाही नाही, आपल्याला आता कुणाचीच गरज नाही. तेवढ्याच थाटात आणि तितक्याच लोकांसमोर तुमचं लग्न लावून देणार आहे मी. काही गरज नाही. तो खर्च आम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी करू. साधं कायद्याने कोर्ट मॅरेज करू. निदान हे तरी आमच्या मनासारखं करू द्यात. ठीक आहे, हो देत तुमच्या मनासारखं. पण एक गोष्ट आमच्या मनासारखी कराल? करू की, नक्कीच. बोला. अहो, चहा घ्या आमच्या सोबत, तो थंड होत चाललाय. सोबत बसवत आहे. आता किती लाजवाल सर. मान्य आहे, माणूस म्हणून तुम्ही खूप वर आहे. हो, पण आमच्या सोबत बसा तरी. अहो, विनंती करतो तुम्हाला. बसतो. कांबळे सरांना जे वाटतं ते डिरेक्टली बोलतात. सोरीक तुटते की काय अशी भीती वाटली होती मला. तुटू नये म्हणून आधीच खात्री करून घेतली नाही का? कारण आम्हाला बायकोसोबत तिचं कुटुंबही हवं होतंच की.
Meena is a good friend of mine. She is an LIC officer, earning a good salary. But there was always something strange about her. She was forever unhappy. समजतंय ना की अजूनही मराठीत अर्थ सांगायचा आहे? सांगा की. तुम्हाला अजूनही मराठीत अर्थ सांगावा लागत असेल ना तर तुम्हाला इंग्लिश कधी येणार आहे? नाही, मी आता एक काम करणार आहे, तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगणं बंद करणार आहे. अर्थ सांगणं बंद करा, पण पूर्ण नको. हळूहळू समजेल की त्यांना. आपल्यासारखी मोठी नाहीत ना ती. पण मोठ्यानं तरी सगळे अर्थ कुठे कळतात सर? शक्य आहे, पण माझ्या आयुष्याला अर्थ मिळाल्याचं मी तुम्हाला सांगायला आलोय. हे काम आहे सर, इंग्लिशपेक्षा जास्त अवघड मराठीत बोलतात. आपल्याला कळत नसलेल्या सगळ्याच गोष्टी अवघड वाटतात बघ मला. असू दे. सांगताय ना सर? इथं हो, म्हणजे इथं सांगण्यासारखं असेल तर इथंच सांगा की. उलट आवडेल. ऐका रे सगळे, माझं लग्न ठरलंय. सर अभिनंदन. हार पण माझ्या असं अचानकाने कोणावर? मला वाटतंय जाधव. जाधव मॅडम, आणि तुम्हाला त्यांचं नाव सांगायला मला आवडेल. राधा पाटील म्हणजेच आपल्या पाटील मॅडम सोबत आहे. लग्न समारंभ खूप मोठा नाहीये, पण आपल्या शाळेतल्या सगळ्यांसाठी आपण वेगळा बेत नक्की करू. तुम्ही माझं दुसरं कुटुंब आहात, त्यामुळे तुमच्यासमोर हे सांगताना मला खूप आनंद होतोय. पल्ले, मला असं का वाटते की जाधव मॅडम असती कांबळे सरांचं लग्न ठरलंय, ह्याचा आनंद नाही झाला. मला नाही वाटत असं काय. तुला का वाटतंय ग? तू लयच भोळी आहेस बघ, तुला ना काहीच कळत नाही. अगं मग तू सांग की मला काही कळलं नाही ते. म्हणजे बघ, बरेच दिवस मॅडम सरांवर होते. अगं मी तर म्हणतात जेव्हापासून त्यांची बदली झाल्या का नाही आणि त्या इकडं आल्यात तेव्हापासून ती दोघं एकत्रच असायची. कुठली बी स्पर्धा असू दे, शाळेचा कुठला बी कार्यक्रम असू दे, ती कायम सोबत दिसायची. हो, मग आता सर मॅडम आहेत म्हणल्यावर असणारच की एकत्र. तसं नाही ग पल्ले, बाकी कुठलं सर मॅडम नाहीत, हीच दोघं कशी ना. पल्ले, मला तर वाटते की जाधव मॅडमांनी कांबळे सर आवडतात, आणि हे तर सांगू नाही शकल्या. काय पण बोलतेस बाई तू रेश्मे, मला तर कवाच असं वाटलं नाही ग. त्यासाठी त्यातनं जावं लागतं. पल्ले, माझी त्यांची गोष्ट वेगळी नाही ग. आपल्याला कुणी तर आवडणं, त्याला ते सांगता न येणं, त्याला दुसरं कुणी तर आवडणं, तरी बी त्या माणसाला रोज समोर बघावं लागणं. ह्या समजामध्ये किती बी त्रास झाला, किती बी एकटं वाटलं ना, तरी बी मी खुश आहे असं जेव्हा सांगावं लागतं तेव्हा खरी परीक्षा असते. आणि इतकी वर्ष झालं मी देते किती परीक्षा, पण आज तीच वेळ जाधव मॅडमवर आल्या. तू म्हणतेस तसं असलं मग आज तर हिंमत करायला पाहिजे होती की मॅडमनी. कशी करणार पल्ले? अगं दिसते की त्याला आपण आवडत नाही, दिसते की त्याला दुसरं कोणतर आवडतंय, मग आपणच साथ द्यायची त्यासनी एकत्र आणायला. या समजामध्ये होणारा मनस्ताप, घुसमट हातल्यात गुटून घ्यायची.
कितीतरी औषध तोंड गुपसून रडते ग मी, पण पल्ले त्याला एकदा मी कसं काय कळलं नाही. आता तू जाधव मॅडम तुझ्यावर कशाला येतेस? कारण त्या सांगत जरी नसल्या ना तरी त्यासनी होणारा ताप दिसतोय मला. अगं मला निदान आशात राहाय की आज ना उद्या काहीतरी होईल, लग्नाला अजून टाइम आहे. पण मॅडमांचं काय, उद्या सरांचं लगीन झाल्यावर त्यांच्यासाठी सगळंच संपणार, मग पुढं काय? पण अगं पाटील मॅडमचा विचार कर ना, त्यांचं चांगलं होतंय की. कुणाचं तरी चांगलं व्हायला, त्याला आवडतंय ती माणूस मिळायला, खरं प्रेम करणाऱ्यालाच धरलेला का त्याग करायचा? पल्ले अगं मला विचार करूनच कसं तर झालंय, मॅडम कशा सहन करत असतील.